नमस्कार, मी संदीप देसाई. 24 तास प्राईम या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे विविध भागामध्ये झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आज पुन्हा झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुंबईतील दहिसर पश्चिम मधील शांतीनाथ दर्शन सोसायटी परिसरामध्ये मोठं झाड इमारतीवर कोसळल्यानं दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या भिंतीचं नुकसान झालंय. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 14 मध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ठाण्यात जुना बेलापूर रोडवर झाड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. ही दृश्य आपण बघतोय झाडं कोसळण्याची. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही झाडं हटवलेली आहेत. तर भिवंडीमध्ये मोठं झाड रस्त्यावर कोसळल्यानं मार्ग पण बंद झाला होता. पुण्यात रास्तापेठ परिसरामध्ये झाड कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पंचायत समितीसमोर झाड कोसळल्यानं 4 ते 5 दुचाकींचं नुकसान झालंय. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये ब्राह्मणगावमध्ये जिल्हा परिषद शाळेवर लिंबाचं झाड कोसळून शाळेच्या छताचं नुकसान झालेलं आहे. या सर्व घटनांमध्ये सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी नागरिकांनी पावसाळ्यात मोठ्या झाडांखाली उभं राहू नये किंवा वाहन पार्क करणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.